नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, नोटिफिकेशन, जाहिराती या संबंधी आणि तसंच वेगवेगळ्या कंटेंटवरती आपण सेशन्स घेत असतो आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचं अपडेट हे आहे NMMC म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या संवर्गासाठी जे ज्युनियर इंजिनियर म्हणजेच कनिष्ठ अभियंता हे जे पद आहेत, पदभरती, हे पद संख्या जरी कमी असेल तरी नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जे तयारी करतायत त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. फॉर्मच्या डेट्स काय आहेत आणि एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस हे काय नेमकं आहे हे जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी संबंधित बरेचसे विद्यार्थी मित्र यांनी तिथे आंदोलन केलेलं आहे. आंदोलनस्थळी आम्ही जाऊन आलोय आणि विद्यार्थी मित्र आता त्या कम्युनिकेशनमध्येच आहे. त्याचे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती येतच राहतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये विद्युत आणि यांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर या पदासाठी पदभरती त्या संबंधीची जी जाहिरात आहे ही 13 डिसेंबर 2025 ला जाहीर झालेली होती. याच्यामध्ये पुरेसा जो विद्यार्थ्याकडनं प्रतिसाद आहे तो प्राप्त करण्याच्या हेतूने याच्यामध्ये जे 12 पद आहेत एकूण, पहिलं पद कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे JEE इलेक्ट्रिकल, S14 या पे स्केलचं वेतन स्तराचं हे पद आहे. 38,600 ते 22,800 हा पे बँड आहे त्याचा आणि एकूण पद आहेत 8. मी सुरुवातीला सांगितलं पदसंख्या जरी कमी असेल तरी अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ते भरपूर आहेत. दुसरा आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल 14 S14 याचा वेतन श्रेणी आहे 38,600 ते 22,800. याचे 4 पद म्हणजे असे एकूण तुमचे 12 पद म्हणजे 12 पोस्ट ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरल्या जाणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांची जी वेबसाईट आहे www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला ऑथेंटिक ही वेबसाईट आणि फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा मिळून जाईल. याच्यामध्ये लक्षात घ्या की 4 फेब्रुवारी या दिवशी रात्रीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे. 4 फेब्रुवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याचं सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न सुद्धा दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काय एक्झाम पॅटर्न आहे. विद्युत JEE ही पद आहे ज्युनियर इंजिनियर. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की टोटल जो तुमचा पेपर आहे तो तुमचा पेपर असणार आहे 100 MCQचा. प्रत्येक MCQ ला 2 मार्क असणार आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स झालेत 200. हे जे 100 प्रश्न आहेत हे 2 भागामध्ये विभागले जातील. एक आहे तुमचा टेक्निकलचा भाग आणि दुसरा आहे नॉन टेक्निकल विषयांचा भाग. आता नॉन टेक्निकल विषय जे आहेत हे 40% वेटेज आहे त्याला, म्हणजे हे 40%चं वेटेज आहे नॉन टेक्निकलला. याच्यामध्ये 4 वेगवेगळे विषय आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला मराठी विषय, इंग्लिश आहे तुमचं, GS आहे, ओके, आणि बौद्धिक चाचणी, ओके, रिझनिंगशी रिलेटेड जसे 10 10 10 10 असे प्रश्न याच्यावरती असणार आहेत. राहिलाय पार्ट तुमचा टेक्निकलचा, तर टेक्निकलचं 60% वेटेज आहे. 60% वेटेजमध्ये जवळपास एक 11 विषय जे आहेत तुमचे जे कोर इलेक्ट्रिकलचे विद्युतचे आहेत त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातील. हे 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. CBT टाईपची एक्झामिनेशन आहे आणि 100 क्वेश्चनसाठी जी डिफिकल्टी लेवल आहे ती ग्रॅज्युएशनची आहे म्हणजे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे 100 प्रश्न तुम्हाला किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत तर 120 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजेच 2 तास तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ओके, कनिष्ठ अभियंता विद्युत मराठी 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न, बौद्धिक चाचणी 10 प्रश्न आणि 60% वेटेज तुमचं टेक्निकलचं आहे. ग्रॅज्युएशन लेवल याची डिफिकल्टी लेवल आहे. सगळ्यात महत्त्वाचं की जे जनरल
सायन्सचे क्वेश्चन्स असतील किंवा तुमचे बौद्धिक चाचणीचे असतील, तर जे नॉन टेक्निकल आहे हे मराठी भाषेमध्ये सुद्धा असणार आहे. पण टेक्निकलचे क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे ते फक्त इंग्लिशमध्ये असतील. आणि सीबीटी ऑब्जेक्टिव्ह टाईपची कॉम्प्युटर बेस्ड ही टेस्ट असणार आहे. आता हे जे टेक्निकलचे विषय आहेत हे पण लक्षात घ्या तुम्ही. 11 विषय मी तुम्हाला सांगितले, तर हे विषय कुठले कुठले आहेत म्हणजे तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे. कारण वेटेज हे तुमचं कशाला जास्त आहे, हे टेक्निकलला जास्त आहे 60%. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपल्याला माहिती आहे, करंट पासनं तर लॉस पर्यंत, नेटवर्क इलेक्ट्रिकल सर्किट्स, पॉवर सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, ट्रान्सफॉर्मर असेल, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोटर्स असतील सगळ्या प्रकारच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स आपल्याला माहिती आहे, मेजरमेंट आपल्याला डिप्लोमाला डिग्रीला सब्जेक्ट होता. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रियल ड्राईव्ह, मॉस्फेट असेल, SCR असेल, बरोबर आहे, डायॅक ट्रायॅक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड EMF ज्याला म्हणतो आपण, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल इस्टिमेशन अँड कॉस्टिंग हा एक महत्त्वाचा अजून विषय आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे 11 सब्जेक्ट तुम्हाला करून जायचे आहेत NMMC साठी. तर हे डिटेल सिलेबस झाला. तसंच मेकॅनिकलसाठी जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सेमच आहे, 10 10 10 10 आणि 60 टेक्निकल. फक्त टेक्निकलचे विषय कोणते त्याच्यावरती आपण बोलूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या कुठल्याही एक्झाम तुम्ही देत असाल किंवा तुम्ही डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी असाल तर इलेक्ट्रिकल फॉर्म्युला शीट्स ह्या सगळ्या ज्या आहेत, 6 फॉर्म्युला शीटचा हा सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे विषय आहेत त्यामधले फॉर्म्युले वेगवेगळ्या शीटच्या माध्यमातून कलरफुल, ॲक्युरेसी 100% आहे, याच्यामध्ये कुठलीही चूक नाही. आणि हे जे आहे हे आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही वॉक इन पुणे, नाशिक इथल्या ऑफिसमध्ये जाऊन हे कलेक्ट करू शकता आणि त्याची प्राइस वगैरे तुम्हाला मिळून जाईल. दुसऱ्या पदावरती, दुसऱ्या पोस्टवरती येऊया, जेई मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. याच्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न आहे तो सेमच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. ओके, याच्यामध्ये सुद्धा 40% तुमचं नॉन टेक आहे आणि 60% तुमचं टेक्निकल आहे. 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कासाठी सॉल्व्ह करावे लागणार. याच्यामध्ये डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, आता मी तुम्हाला सांगितलं जसं इलेक्ट्रिकलचं होतं. आता फक्त जे सब्जेक्ट आहेत मेकॅनिकलचे, इथे 13 विषय आहेत. हे 13 सब्जेक्ट, कोअर सब्जेक्ट कुठले आहेत ते पण लक्षात घ्या. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी लक्षात घ्या, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल्स, टॉम तुमचा थेअरी ऑफ मशीन, व्हायब्रेशन्स, मशीन डिझाईन, FM, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनामिक्स, इंजिनिअरिंग मटेरियल्स, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. तर हे जे तुमचे कोअरचे सब्जेक्ट आहेत, मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन हा एक सब्जेक्ट आहे, मशीनिंग अँड मशीन टूल ऑपरेशन्स आणि सगळ्यात लास्ट इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. विद्यार्थी मित्रांनो इथे 13 सब्जेक्ट आहेत आणि हे 13 सब्जेक्ट वरती किती क्वेश्चन्स येणार, 60 क्वेश्चन्स येणार आहेत. येते लक्षात. तर तुम्ही तयारी करत असाल तर सिस्टमॅटिकली तयारी करा. टेक्निकल वरती जास्त भर द्या. ॲप्टिट्यूड रिझनिंग आपल्याला जमतं असं आपल्याला वाटतं, पण त्याची प्रॅक्टिस टाइम बेस असली पाहिजे तरच त्याचा फायदा होतो. मराठी इंग्रजी भाषा आपल्याला सोपी वाटते पण आता तसं राहिलेलं नाही. डे बाय डे पॅटर्न चेंज होतोय, आपल्याला त्याच्यावरती काम करायची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटी GS ठेवायचा. आणि GS मध्येही पहिले सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल किंवा तुमचे समजणारे सब्जेक्ट असतील, रिकॉल होणारे, हे पहिले करायचे आणि बाकीचे क्वेश्चन्स हे MCQ बेस्ड त्याची स्टडी करायची. जसं इलेक्ट्रिकलसाठी आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फॉर्म्युला शीट्स आहेत. 11 शीट्सचा हा सेट आहे, तो आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ येथे आलात तर तुम्हाला हे ऑफलाईन सुद्धा अवेलेबल होतील. तसंच नाशिकमध्ये इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्ये चेंबर, अशोक स्तंभ, तिथे जर तुम्ही वकीलवाडीमध्ये गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की नवी मुंबई महानगरपालिकेसाठीच्या 12 जागा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या जागा आहेत. याची डेट जी आहे ती 4 फेब्रुवारी मी तुम्हाला सांगितली. शेवटची फॉर्म फिल करायची. डिकोड केलाय आपण सिलेबस, पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. आता एकच करायचं आहे की तो म्हणजे अभ्यास. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी कुठल्याही पॅटर्नचे ब्रँचचे असाल आणि तुम्ही जर ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंत्यासाठी जर तयारी करत असाल तर जो नॉन टेक्निकल पार्ट असतो तो डिसिजन मेकिंग असतो.
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फक्त 10 रुपयामध्ये TCS चे 5,000 पेक्षाही जास्त क्वेश्चन 2024-25 पर्यंतचे, तेही विषयवार आणि घटक निहाय वर्गीकरण करून तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काहीही अपडेट असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण देतो. जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला, आपलं मेनली सिव्हिलचे विद्यार्थी जास्त आहेत, तरी त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या मित्रांना, मैत्रिणी असेल त्यांना हा शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काही एक्झाम आहे त्या एक्झामच्या हिशोबाने स्टडी सुरू ठेवायचा आहे. धन्यवाद. नमस्कार. मी प्रमोद देशकरी.